नमस्कार, जय हिंद भावांनो। यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरती 2024। तर आज जे यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 18 डिसेंबरला। ज्या मुलांचं ग्राउंड झालं 18 डिसेंबरला, तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगणार आहे। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं 18 डिसेंबरला, एका बॅचमध्ये आज किती मुलं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटसाठी किती टाइम देण्यात आला होता, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग देण्यात आला होता, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची त्या ठिकाणी प्रोसेस काय होते, डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते लागत होते, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। 18 डिसेंबरला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली, त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय त्या ठिकाणी होत आहे, सुरुवातपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी कशा प्रकारे होता आणि काय मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे। ठीक आहे, काय मुलं ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढून, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा जे आहे बाहेर मुलं या ठिकाणी होत आहे, तर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे आणि रनिंग काढल्यानंतरची प्रोसेस त्या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि नियम त्या ठिकाणी आहे का, उंचीनुसार वजन त्या ठिकाणी होत आहे का, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आज 18 डिसेंबरला यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। तर आज काय मुलांनी या ठिकाणी चुका केल्या तर ते तुम्हाला सांगतो। काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की बा आपल्या हॉल तिकीटवर 18 डिसेंबर तारीख आहे, तर ते मुलं सकाळी 18 डिसेंबरला आले, तर आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट घरी पाठवलं। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचत आहे। ज्यांचं सुद्धा 18 डिसेंबरला ग्राउंड होतं, तर ते मुलं 17 डिसेंबरपासून या ठिकाणी आले होते। आणि गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे या ठिकाणी 9 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री या ठिकाणी दिल्या जातं। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे त्या ठिकाणी दोन डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, तर ह्या दोन डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। आणि हे जर दोन डॉक्युमेंट नसेल तर जे गेटच्या अंदर एंट्री देत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे वरतं तुम्हाला ठेवत आहे। 9 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं आणि एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी फक्त बसून ठेवल्या जातं मुलांना 12 वाजेपर्यंत। बाकी त्या ठिकाणी काहीच होत नाही। जसे 12 वाजले तशी त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांचे हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन केलं जातं, एक लक्षात ठेवा। आणि सर्वांच्या त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन होणार आहे। तर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांची हाईट त्या ठिकाणी मोजल्या जातात। स्टार्टिंगला हाईट ते मोजत आहे, ज्या विद्यार्थ्यांची हाईट बसली नाही तर त्या मुलांचं सुद्धा त्या ठिकाणी रनिंग होत आहे। तर हे कायच्यासाठी प्रोसेस ठेवण्यात आले, तर पहा जे ठेंगणे मुलं आहेत तर ते उंची मुलांमध्ये तर ते धावले तर त्यांना बरोबर धावता येत नाही, पळता येत नाही, त्याच्यामुळे जे हे त्यांनी सर्वात अगोदर हाईट या ठिकाणी ठेवले। तर स्टार्टिंगला हाईट घेता, हाईटमध्ये जे मुलं ज्यांची हाईट बसली नाही तर त्यांचं सुद्धा रनिंग होत आहे। सगळ्यात शेवटी त्यांची बॅचची रनिंग त्या ठिकाणी होत आहे। ठीक आहे, तर आज एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 मुले त्यांनी रनिंगसाठी सोडले। आणि त्या ट्रॅकवर जे 10-10ची रांग त्या ठिकाणी बसवल्या जात आहे, मुलांचे 10-10 रांग त्या ठिकाणी म्हणजे 10 रांगा त्या ठिकाणी बसवल्या जात आहे 10-10च्या। तर टोटल आज एका बॅचमध्ये 100 मुले रनिंगसाठी सोडले। आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये जे पास मुलं केले, तर 48 मुलं रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये जे 21 मुलं एक्सिलेंटचे होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी घेतले। आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम देण्यात आला होता, एक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम त्या ठिकाणी देण्यात आला होता। तर एवढा 1600 मीटर रनिंगसाठी जे टाइम देण्यात आला होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे सर्व झाले मुलं रनिंगमध्ये कटले, त्यांना तिथून बॅगा उचलायला लावता आणि त्यांचा हात त्या बाल्टीमध्ये त्या ठिकाणी बुडवला जात आहे। आणि ज्या मुलांनी रनिंग काढली तर त्यांच्या आणखीन त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना त्या ठिकाणी मंडपामध्ये बसवलं जात आहे। आणि सर्वात अगोदर त्यांच्या हातावर या ठिकाणी शिक्का दिला जात आहे। ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का या ठिकाणी दिला जात आहे। आणि हे झाल्यानंतर मुलांपासून एक फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे। नॉर्मल फॉर्म आहे तो, आपली पर्सनल माहिती त्यावर आपल्याला लिहायची आणि ते आर्मीवाले सांगते काय काय त्यामध्ये लिहायचं आहे, आणि त्याला फोटो वगैरे सुद्धा आपल्याला चिपकवायचे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी बायोमॅट्रिक्सची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। तर बायोमॅट्रिक्समध्ये मुलांचे थंब घेतला जात आहे, हे बायोमॅट्रिक्समध्ये त्या ठिकाणी होत आहे। ठीक आहे, बायोमॅट्रिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची काय होतं, त्या ठिकाणी 10 पुलअप्स मुलांना काढायला लावत आहे। ठीक आहे, 10 पुलअप्स झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी लॉंग जम्प झालं, त्याचबरोबर झिगझॅग झालं,
हे त्या ठिकाणी करायला लावतं आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची उंची घेतल्या जात आहे। तर ओरिजिनल जे उंची त्या ठिकाणी तेव्हा लागत आहे तर 168 सेंटीमीटर उंची GDची लागत आहे। तर आज GDची भरती होती तर GDमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागत आहे। छाती यामध्ये 77-78 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, ठीक आहे। आणि भरपूर मुलं जे आहे ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा काही मुलं उंचीमध्ये बाहेर होत आहे, त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुले बाहेर होत आहे आणि सर्वात जास्त जे मुलं आहे हे उंचीनुसार वजनामध्ये सुद्धा बाहेर होत आहे। एक लक्षात ठेवा, ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली ते मुलं, ठीक आहे। उंचीनुसार वजनामध्ये सुद्धा मुलं त्या ठिकाणी बाहेर होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 50 किलोच्या खाली जर तुमचं वजन असेल तर तुम्ही अपात्र केले जाणार, एक लक्षात ठेवा। तर ज्यांचं सुद्धा अर्धा किलो जरी वजन कमी असेल तर तुम्ही 1 किलो त्या ठिकाणी केळं वगैरे तुम्ही एखादा डझन घेऊन जाता, जेणेकरून रनिंग झाडल्यावर तुम्ही ते खाल्ले तर तेवढं सुद्धा आपलं वजन त्या ठिकाणी वाढणार आहे, ठीक आहे। तर पाणी वगैरे सोबत नाही त्या ठिकाणी, ग्राउंडवर पाणी वगैरे आहे नाही म्हणते काही मुलं त्या ठिकाणी सांगत आहे। रनिंग काढल्यावर भेटते पाणी पण रनिंगच्या अगोदर त्या ठिकाणी पाणी नाही आहे म्हणते, असे मुलं त्या ठिकाणी सांगत आहे, ठीक आहे। आणि 400 मीटरचा ट्रॅक आहे, त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायचे तुम्हाला, ट्रॅकच्या अंदरून धावत आहे, काटानं धावत आहे तुम्हाला। जेवढं काटानं धावसान तेवढं अंतर कमी होणार आहे, तेवढा टायमिंग कमी येणार आहे आणि रनिंग निघायचे त्या ठिकाणी चान्सेस तुमचे या ठिकाणी वाढणार आहे। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो उंची घेतली 168 सेंटीमीटर उंची घेतल्यानंतर छाती घेतली 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर, त्यानंतर उंचीनुसार वजन त्या ठिकाणी घेतलं जात आहे। उंचीनुसार वजन झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे त्या ठिकाणी तर 10वीचं मार्कशीट लागत आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला आपण म्हणतो। शाळा सोडल्यात दाखला जर तुमच्याजवळ नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल झालं, त्याचबरोबर जे कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधलं लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला 25 फोटो लागणार आहे, 50 फोटो सोबत नाही, काहीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। आधार कार्ड ओरिजिनल न्यायचे, हॉलकी तिकीट आपल्याला न्यायचे, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि हे जे डॉक्युमेंट सांगितले हे सर्व ओरिजिनल त्या ठिकाणी न्यायचे आणि झेरॉक्ससुद्धा तुम्हाला न्यायचे आहे। आणि तुमच्याजवळ NCC ए सर्टिफिकेट असेल तर NCC ए सर्टिफिकेट न्या, नोटरीसुद्धा सोबत न्यावं लागते, नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी। NCC जर झालं असेल तर NCCचं ए सर्टिफिकेट नाही, NCC झालं असेल तर B सर्टिफिकेट सोबत नाही, NCC C सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट सोबत नाही। बोनस मार्क्स तुम्हाला NCCचे त्या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा NCC झालं असेल तर सोबत सर्टिफिकेट नाही, काही त्या ठिकाणी तुम्हाला बोनस मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि तुम्हाला झेरॉक्स कोणकोणते न्यायचे तर एक वेळा आणखीन तुम्ही ऐका। झेरॉक्स हे ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट आर्मीला चेक करताय आणि झेरॉक्ससुद्धा एक झेरॉक्स त्या ठिकाणी मुलांपासून घेतला जात आहे। तर झेरॉक्सचा लिहून घ्या तुम्ही 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्यात दाखला, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, आधार कार्ड। तर हे जे डॉक्युमेंट आहे कागदपत्र सांगितले याचे झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी एक न्यायचे आहे, ठीक आहे। तर एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे। तर हे एवढे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे आणि नंतर हे सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुलांना जे मेडिकलसाठी तारीख दिली जात आहे दुसऱ्या दिवशी, ठीक आहे। आता ज्या मुलांनी काही डॉक्युमेंट नेले नाही तर त्यांना डायरेक्ट बाहेर केलं जात आहे का बा, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते। तर एखादा जर डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला बाहेर केलं जात नाही, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला टाईम दिला जाते की ह्या तारखेपर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट आणून द्या लवकरात लवकर, ठीक आहे। तर टाईम भेटते तुम्हाला, असं काही हे नाही की बाबा बाहेर होणार आहे अशातली काही गोष्ट नाही आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आज यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट यारो पुणे अहिल्यानगर आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।